सर्वांना जय मल्हार, जय सेवा, जय भीम, जय ज्योती. आज आपण ह्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत धनगर जमातीचा संविधानात असलेल्या प्रमाणपत्रासाठी लढा सुरू आहे आणि विविध मार्गाने मोर्चे आंदोलनं करून हा लढा तीव्र प्रमाणात आज रोजी चालू आहे. आता धनगर जमात स्वातंत्र्यात राहत असेल तर मग एवढं सारा आंदोलन मोर्चे निवेदन करण्याचं काय कार्य पडते, काय काम पडते? तर या सरकारनं मुळात जे सरकार आपण म्हणतो, सरकार म्हणजे काय, तर जे आपणच आपल्या पैशाचा आपल्यासाठी खर्च व्हावा म्हणून जे नियुक्त केलेले माणसं असतात ती माणसं म्हणजे सरकारमध्ये. पण झाले उलटे, आपण त्यांनाच आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे तेच आपले जनतेचे मालक झाले. आज जनता मालक असताना सुद्धा आमच्या हक्काचं आम्हाला जर मिळत नसेल तर आम्ही मालक आहो का? याच्यावर कुठेतरी जनतेनं विचार करायला पाहिजे. आता धनगर जमात लढा लढतो, लढा लढण्याचं कारण काय, तर धनगर जमातीला आधीच शेड्यूल ट्राईबमध्ये प्रमाणपत्र मिळालेले आहे. आणि हे प्रमाणपत्र कसे मिळाले, तर ज्या वेळेस महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस CPN बेरारमधले जे काही 8 जिल्हे होते ते 8 जिल्हे महाराष्ट्रात विलीन झाले. आणि ते महाराष्ट्रात विलीन झाल्यामुळे जे आमच्या महापुरुषांनी, धनगर महापुरुषांनी या शेड्यूल ट्राईबसाठी जे कार्य केले, ज्याच्या भरोश्यावर शेड्यूल ट्राईबच्या समूहाला आज हक्काधिकार मिळतात, ज्या जमिनी सावकारांनी, जमीनदारांनी आणि इंग्रजांनी बडकावल्या होत्या त्या जमिनी आमच्या महापुरुषामुळे परत मिळतात. त्या इतिहासावर कुठेतरी पडदा टाकण्याचं कार्य या प्रस्थापित लोकांनी किंवा जे श्रेय घेणारे जे जमात या भारतात निर्माण झाली होती त्या तरी जमातीने केलं नाही. म्हणून कुठेतरी त्या कार्यावर पडदा पडल्यामुळे धनगर जमात हा संघर्ष करतो. आता संघर्ष करतो तर आम्ही ज्या जमातीत जन्म झालो त्या जमातीचा इतिहास भूगोल लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी आमच्या धनगर जमातीची आहे ते कुठेतरी आम्ही कमी पडतो काय, तर याच्यावरही आपण कुठेतरी विचार आणि चिंतन मनन केलं पाहिजे. म्हणून हा आज व्हिडिओ बनवण्याचं कार्य. आता मला तुम्ही सांगा, ज्या काळामध्ये इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संस्थानिक राजे होते. आणि हे राजे एखाद्या भागात गेले की तिथं पूर्वी आपल्याला लोक सांगायचे, पूर्वीचे आत्ताही बुजुर्ग सांगतात की डाके पडायचे. तर डाके म्हणजे काय, तर दुसऱ्याचा प्रदेश लुटण्यासाठी जाणारे आणि आपल्या संस्थानामध्ये त्यांची लूट करून आणायचे, हे अशा प्रकारचं कार्य त्या काळामध्ये चालत होतं. मग आता हे काळात चालत असल्यामुळे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. 597 असे अनेक राजे आणि महाराजे असताना सुद्धा इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. म्हणजे कुठंतरी हे राजे आपल्या संस्थानापुरते लढत होते, म्हणूनच इंग्रजांनी राज्य केलं. आता मग इंग्रजाला भारतातून उच्चाटन करण्यासाठी कोण लढले? मग तेव्हा आम्ही एकत्रित होतो का? तेव्हा आमचं संघटन होतं का? तेव्हा आम्ही कशा प्रकारचे कार्य केलेले आहे का? तर आपण याच्यावर जर पडदा टाकला किंवा याच्यावर जर आपण इतिहास जर उघडला तर मला वाटते ज्या शेड्यूल ट्राईबवर जमीन जंगलवर अन्याय व्हायला लागले होते, जे ब्रिटिश रेल्वेचे ट्रॅक टाकायला लागले होते त्या काळामध्ये, जमीन आणि जंगल ते तोडून आपल्या उपयोगासाठी करायला लागले होते आणि आमच्या फसला कापून ते
सावकाराला जमीनदाराला देऊन त्यामार्फत त्यांनी जो पैसा गोळा करत होते त्याच्या माध्यमातून त्यांनी विविध कमिशनर कलेक्टर तहसीलदार अशा पद्धतीचे वेगवेगळे खाते निर्माण केले होते आणि त्या खात्याच्या माध्यमातून आमची लूट करत होते. मग या लुटेवर कोणीतरी असा वीर पुढे आला असेल तर तो पहिला वीर धनगरपुत्र आहे. आणि त्या धनगरपुत्राचं कार्य काय आहे तर त्यांनी गुरिला नीती म्हणजे गुपित नीती, जे गुरिला नीती म्हणतात का कोणालाही आपली नीती माहीत नाही पडली पाहिजे ना, शत्रू जर बलाढ्य असेल तर त्याच्यावर आपली काहीतरी गुपित नीती बनवून आपण लढलो पाहिजे, अशा प्रकारची गुरिली नीतीचा वापर करून लडका विद्रोह आणि कोल विद्रोह या माध्यमातून ते जे जनक झाले त्या जनकांना वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 1804 पासून तर आदिवासी समूहाला संघटित करण्याचं काम केलं. म्हणजे अन्याय कसा आणि अन्याय कोण करतो आणि आपल्यावर अन्याय कशा पद्धतीचं होतं अशा प्रकारचं प्रबोधन करून त्यांना अन्याय अत्याचारावर वाचा फोडून या पुरोगामी महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या ज्या शेड्यूल ट्राईबमधच्या ज्या जमाती होत्या या जमातीला एकत्रित करून त्यांना पारंपरिक हत्याराचं प्रशिक्षण देऊन, घोडेस्वारचं प्रशिक्षण देऊन, तलवार चालवण्याचं प्रशिक्षण देऊन, डांगी चालवण्याचं प्रशिक्षण देऊन, बलुवा चालवण्याचं प्रशिक्षण देऊन, तीरकामटा चालवण्याचं प्रशिक्षण देऊन एक विशाल असं संघटन तयार केलं. आणि हे संघटन तयार करून बलाढ्य अशा इंग्रज साम्राज्याशी लढा उभा केला. आणि लढा उभा केल्यावर आपण पहिलंच नैसर्गिक मानणारे, निसर्गाला मानणारे पूजक, निसर्गपूजक. आणि निसर्गपूजक असल्यामुळे आम्ही कोणालाही मानत नव्हते. त्याच्यामुळे जनजमीन जंगलमध्ये जे काही खड्याची माहिती आम्हा लोकांना होती, कारण पलायन करणे, आज या गावात हा, उद्या त्या गावात हा, उद्या त्या गावात हा, या सर्व पलायन करण्याचं आमच्या मनमेंदूमध्ये बिंबवलेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला हे अवघड नव्हतं आमच्या महापुरुषाला. आणि मग त्या महापुरुषांनी जो लढा दिला आणि ब्रिटिश घाबरले आणि ब्रिटिशाला असं वाटलं का कुठेतरी आता आम्हाला हे जनजमीन जंगल सगळं सोडून आम्हाला भारत सोडून जावं लागते का काय का, म्हणून मग त्यांनी या आमच्या महापुरुषावर 1000 रुपयाचं इनाम त्या काळामध्ये घोषित केलं होतं का जिंदा या मुर्दा पकडाबा म्हणून. आता मला तुम्ही सांगा, या महापुरुषाला जर त्या काळामध्ये 1000 रुपयाचं इनाम जर घोषित करत असेल तर हा महापुरुष किती बलाढ्य असेल आणि इंग्रजाला किती सडो की पडो करून सोडलं असेल याच्यावरून आपल्याला एक अंदाज लागतो. आणि मी तरी समजतो का माझ्या महापुरुषामुळे, आमच्या महापुरुषामुळे, शेड्यूल ट्राईबच्या महापुरुषामुळे ब्रिटिश भारत सोडून गेले. परंतु ज्या काळामध्ये मग इंग्रजाला काही सुचेना असं झालं का बा आता आम्हाला जाण्याचं काम, मग 50 बटालियनचं फौज घेऊन त्या सिलाई गावाला घेरून त्या सिलाई गावावर हमला केला, ज्या ठिकाणी वीर बुधू भगत राहत होते. अरे मग राहत असल्यामुळे मग 300 सवंगडी घेऊन वीर बुधू भगतनं त्या बलाढ्य अशा इंग्रज साम्राज्यासोबत 7 दिवस लढा लढला. आणि 7 दिवस लढा लढून सुद्धा ब्रिटिश हतबल झाले होते. मग ब्रिटिशाला वाटलं का कुठे आता आपण परास्त होतो का काय, या भीतीनं मग त्यांनी लहान मुलांवर अत्याचार करणं सुरू केलं, त्यांच्यावर गोळ्या चालवणं सुरू केल्या, त्यांच्यावर बाम टाकणं सुरू केले, बुजुर्ग लोकांवर बाम टाकणं सुरू केले, गोळ्या सोडणं सुरू केल्या. आणि महिलावर सुद्धा आणि आमच्या गुराढोरावर सुद्धा अशा प्रकारचं त्यांनी एक हे केलं. आमचे घरं सुद्धा जाळून टाकले. अशानं तरी बा एक हे सैन्य माघार घेईल आणि आम्हाला कुठेतरी वीर बुधू भगत मिळेल म्हणून. तर अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस गाव झडत आहे तर आपण कसं बघणार, म्हणून हा वीर बुधू भगत थोडासा शांतपणे अस्वस्थ होऊन थोडासा शांत सोचण्याचं कार्य करायला लागला. त्याच काळामध्ये त्याचा संधीचा फायदा घेऊन त्या वीर बुधू भगतवर इंग्रजांनी गोळ्या सोडून त्या सर्व सवंगाड्यासहित त्यांनी प्रहार केला. आणि त्या वीर बुधू भगतचा त्या 13 फरवरी 1832 वीर शहीद झाले. आणि ते वीर शहीद झाल्याच्या नंतर सुद्धा
त्याला त्या ठिकाणी वीर शहीद झाले त्या ठिकाणी न ठेवता राचीला आणून भर चौकामध्ये त्याची नरडी कापून कमिशनरला पेश करायची होती आणि ते कमिशनरला ट्रेन न पाठवली आणि ट्रेन न पाठवल्यावर त्या कमिशनरला जोपर्यंत ते नरडी पेश होत नाही आणि त्याच्याकडून जोपर्यंत वापस येत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार नाही केला. म्हणजे ते जाऊन येण्यासाठी 29 फरवरीला वापस आली. 29 फरवरीला वापस येतपर्यंत त्या मृतदेहावर त्या आमच्या महापुरुषावर अंतिम संस्कार करू नाही दिले. तेव्हा कारण ब्रिटिशाचं राज्य होतं त्यामुळे ते करू नाही दिले आणि त्याच्यामुळे मग ते जेव्हा वापस आली त्यावेळेस त्याच्यावर अंतिम संस्कार केला. म्हणजे ब्रिटिश किती घाबरले होते आणि किती लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं कार्य ब्रिटिश करत होते हे याच्यावरून आपल्या. तर वीर बुधू भगत याचा जन्म झाला 17 फरवरी 1792ला. 1804मध्ये त्यानं एक प्रशिक्षण देऊन संघटन एक उभं केलं आणि त्याचं नेतृत्व लोकांवर सोपं होऊन ब्रिटिश साम्राज्याला सडोखी पळो करून सोडलं. त्या वीर बुधू भगतच्या पिताचं नाव होतं शिबू सुकरा भगत, माताचं नाव होतं बालकुंदरी आणि पत्नीचं नाव होतं शिवनी बुधू भगत. आणि त्याला 3 मुलं होते. एका मुलाचं नाव होतं, मोठ्या मुलाचं नाव होतं हलधर, दुसऱ्या मुलाचं नाव होतं गिलधर आणि तिसऱ्या मुलाचं नाव होतं उदयकरण. आणि 2 मुली होत्या, एक रुनिया आणि झुनिया. असा पूर्ण परिवार त्याला साथ देत होता या लढ्यामध्ये इंग्रजाच्या साम्राज्याला तडा बसवण्यासाठी. आणि मग ह्या तडा बसवण्यासाठी जर संपूर्ण कुटुंब जर सोबत असेल तर तो वीर कुठेतरी नेस्तनाबूत होणार नाही, परंतु समोरच्या बलाढ्य शक्तीसोबत लढू शकतो आणि विजय प्राप्त करू शकतो. अशा प्रकारचं त्या वीर बुधू भगतनं कार्य केलं आणि त्या वीर बुधू भगतनं कार्य केल्यामुळे आज आदिवासी समूहाला आणि आमच्या सर्व लोकांना जे काही आम्हाला हक अधिकार मिळत आहे ते हक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधान रूपी आम्हाला दिले. कारण ब्रिटिशानं जेव्हा जाताना रॉयल ॲक्ट नावाचा एक कानून पारित केला का ज्या जमिनी आम्ही या समूहाच्या बडकावल्या त्या जमिनी परत करण्यासाठी तो ॲक्ट केला आणि त्याच्या माध्यमातून आजही आम्हाला आमच्या सवलती मिळतात. आता मधला काळ झाला तर सिद्धू कानून निघाले आणि सिद्धू कानून निघाल्याच्या नंतर मग कुठंतरी बिरसा निघाले आणि बिरसा 1900ला गेल्याच्या नंतर शहीद झाल्याच्या नंतर मग जत्रा भगतचा जन्म झाला 2 ऑक्टोबर 1888ला. आणि 2 ऑक्टोबर 1888ला जत्रा भगत नावाचा जन्म झाला आणि त्या जत्रा भगतनं मोठं असं 1903मध्ये एक लढा उभा केला आणि सर्व प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नेतृत्व उभं केलं. मांडरमध्ये शिबू भगत, घागरमध्ये बलराम भगत आणि बिशनपूरमध्ये भिक्कू भगत आणि रिसईमध्ये देवनिया म्हणून एक महिला, उत्कृष्ट नेतृत्व करणारी एक महिला त्यांनी एका संघटनमध्ये आपल्या तयार केलं आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्याला पुन्हा हादरवण्यासाठी सडोकी पोळो करण्यासाठी लढा उभा केला. आणि या लढ्यामध्ये वीर बुधू भगत, वीर जत्रा भगत यशस्वी झाले. ज्या वीर बुधू भगतची प्रेरणा घेऊन लढा उभा केला त्याला यश मिळालं आणि 1916ला त्याला पकडण्यात आलं. पकडण्यात आल्यावर त्याला जेलातच ज्या प्रकारे बिरसावर विष प्रयोग केला त्याच प्रकारचा जत्रावर बी विष प्रयोग केला आणि 17मध्ये त्याचा जेलातून सुटल्याबरोबर 2 महिन्यांना अवघ्या मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर या सर्व गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी कुठेतरी बॅरिस्टर म्हणून आलेले माणसं ज्या प्रकारे एक श्रेय घेणारी आणि एक प्रत्यक्ष काम करणारी जमात असते त्या प्रकारचं कार्य कुठेतरी इथं घडलं. आणि कुठेतरी 16ला परत बॅरिस्टर बनून आलेले माणसं आपले बॅरिस्टरचे पूर्ण
पोशाख उतरवून टाकला आणि कुठेतरी यांना माहीत झालं का बा इथं जत्रा भगतचा खूप मोठा अनुयायी आहे आणि यांचं नेतृत्व खूप आहे आणि ब्रिटिश हतबल झालेले आहे. आता कुठं ब्रिटिश घाबरलेले आहे, कारण हे यांचं आंदोलन हे असहयोगिक आंदोलन चालू होतं. असहयोग आंदोलन असल्यामुळे याला ब्रिटिश घाबरत होतो आणि त्याच्यामुळे मग यांना माहीत झालं का बा हे मग तिथं गेले सगळा पोशाख काढून टाकला आणि आमच्या जत्रा भगतचा पोशाख चढवला आणि सांगितलं की बा मी जत्राचा अनुयायी असल्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहावं आणि मी या लढ्याचं नेतृत्व करतो असं म्हणून त्यांना कुठेतरी सांगण्यात आलं. आमचे भोळेभाळे लोक त्यांच्या मागं लागले आणि त्यांनी पुढे हे सहयोगिक आंदोलन असहयोग आंदोलन चालू केलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. परंतु आजही आमच्या धनगर जमातीच्या महापुरुषाच्या वंशजाला आजही स्वातंत्र्य मिळालेलं नाही असं आम्ही म्हणू शकतो, कारण जे संविधानात आम्हाला दिलेलं आहे ते आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. म्हणजे आम्ही कुठंतरी स्वातंत्र्यात नाही पारतंत्र्यात आहोत का काय असा आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून या सरकारने ताबडतोब या वीर बुधू भगतच्या सीपीएन बेरारच्या विदर्भातले जे काही 8 जिल्हे आहे त्या 8 जिल्ह्यातल्या आणि जे धनगर असतील त्या धनगराला संविधानात असलेलं ओळखीचं आणि इतिहासाचं आणि संस्कृतीचं जे संविधानिक प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते प्रमाणपत्र बहाल करावं एवढीच मी यांच्या माध्यमातून विनंती करतो. आणि आमच्या धनगर बांधवांनी या महापुरुषाचा प्रसार आणि प्रचार करून आम्ही आदिवासी कसे, आमच्या महापुरुषाने आदिवासीसाठी काय काय केलं हे इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सर्व मिळून जर केलं तर आज आपण यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही ना आपल्याला प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणी विरोधही करणार नाही. आणि तुम्ही जर मागितलं तर तुम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळतो. मग आपण मागा ना. जे घुसखोरी करतात ज्यांना खोटं आहे त्यांना ते त्रास आहे, परंतु आपण सच्चे त्या वीरबुधू भगतचे अनुयायी आहे, आपल्याला कसल्या प्रकारची भीती. म्हणून माझं असं सांगणं आहे लोकांना, एक सुचवणं आहे की त्यांनी त्यांच्या भागामध्ये प्रमाणपत्र मागण्याची सुरुवात करावी. आणि जे काही पुरावे आहे, जे भारत सरकारचे गॅजेट आहे, जे राजपत्र आहे आणि जे अनुसूचित जमातीचे जे काही लिस्ट झालेले आहे त्या लिस्टनुसार इंग्रजीची लिस्ट आणि मराठीची लिस्ट दोन्ही द्यावं. कारण इंग्रजी हे भाषाच भारताची नाही आणि भारताची भाषा नसल्यामुळे त्या इंग्रजीवर फोकस देण्यापेक्षा आपण मराठीवर फोकस दिलेलं बरं. कारण तर ज्या अखंड भारताची निर्मिती त्या मौर्यांनी केलेली आहे त्या मौर्याचे आपण वंशज आहो. त्या वीरबुधू भगतनं ज्या बलाढ्य अशा साम्राज्याला तडा दिलेला आहे अशा इंग्रजाला, अशा वीरबुधू भगतचे, वीर जत्रा भगतचे, अमरा भगतचे आपण वंशज आहो. आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चिखली कानोबा म्हणून गाव आहे, तिथं आमचे भगत कुटुंबीय राहतो आणि हे सर्व धनगर आहे आणि यांच्यातलाच त्यांच्यातला हा फांदा आहे. त्याच्यामुळे कोणीही आमच्यावर हे करण्यापेक्षा आमचा इतिहास आणि भूगोल त्या लोकांनी तपासावा. त्यानंतर आमच्यावर ज्या कोणीही लोक जर म्हणत असेल का हे लोक शेड्यूल ट्राईबचे क्रायटेरिया पूर्ण करत नाही तर मग आमचे महापुरुष या जनजमीन जंगलसाठी लढले कसे. आणि जे जनजमीन जंगलशी ज्याचा संबंध नाही ते आज त्या कॅटेगरीवर फणा काढून बसलेले आहे. म्हणून तेच लोक कुठेतरी आम्हाला विरोध करत आहे असा आमचा आरोप आहे त्यांच्यावर. म्हणून या सर्व लोकांच्या या क्रायटेरियाच्या लोकांची चौकशी व्हावी आणि त्यांना पुन्हा कुठेतरी योग्य त्या ठिकाणी जे असतील त्या ठिकाणी त्यांना द्यावं एवढीच माझी विनंती.